लक्ष्मी देवी, बघितलं ना युगचा जलवा. बाय. यश, अरे कुठे होतास? घरात इतकी महत्वाची कामं चालू आहेत आणि तू असं अचानक कुठे गायब होतोस? कावेरीचे काही पत्ता नाहीये. गेलीये कुठे ती? कावेरी, ए कावेरी. ती तर पोलीस लॉकअपमध्ये, पण हिला काय सांगायचं आता? कावेरी, काय रे, कुठे आहे कावेरी? आम्हाला कुणालाच काही न सांगता ती घराबाहेर गेलेली आहे. तुला तरी सांगून गेले का कुठे गेले ते? अरे बोल ना, आहे कुठे कावेरी? गठीण आहे बाबा तुझं. अरे काही बोलशील की नाही? कुठे कावेरी? मा मी इथे. अरे काकूबाई परत कशी काय आली? लॉकअप तोडून पळून आली ही डेंजर बाई. मला दिलेलं प्रॉमिस तोडलं हिने. काय झालं मा? अगं बाई, होतीस कुठे एवढा वेळ? मा एक मिनिट, कावेरीशी बोलायचंय मला. कावेरी या ना. अरे अगं भाई, काय म्हणावं आता यांना? हे काय विचित्र वागणं आहे यशचं. वहिनी, बघितलं का या नवीन जोडप्याचं वागणं? आता काय म्हणावं यांना? वहिनी, मी तुम्हाला सांगतेय, निशाच्या लग्नाआधी तरी आपण सत्यनारायणची पूजा करून टाकूया एकदाची, म्हणजे या दोघांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. मा, काकूचं म्हणणं पटतंय मला. पूजा घालूया आपण. हे बघ, यश काही बोलत नसेल, पण आपणच समजून घ्यायला हवं ना. यामिताई, तुला असं वाटत नाहीये का, लंडनहून आल्यापासून यश जरा विचित्र वागतोय? सोवट, तू सुद्धा कितीतरी वेळा विचित्र वागलीस, विसरलीस का? यामिताई असं काय करतो? अमृता प्लीज, या विषयावर मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. काहीतरी गडबड नक्की आहे. लवकरात लवकर शोधून काढायला हवं. काय करतोयस तू? भावट कुठला? मूर्ख आहेस का तू? तुझ्या नाही अशा वागण्यामुळे बाहेर सगळ्यांना डाऊट येईल. प्रॉमिस मोडलायस तू. एक रात्र लॉकअप मध्ये राहशील असं प्रॉमिस केलं होतंस तू. बाहेर कशी पडलीस तू जेलमधून? हो, आता कळलं मला. मोहित जिजूंच्या ओळखीने बाहेर पडलीस ना? पण मी त्यांना विचारलं चहा पाणी घेणार का, तेव्हा नाही म्हणाले मला. म्हणाले इमानदार पोलीस ऑफिसर. तुझ्यासोबत मांडवली कशी केली त्यांनी? हा, झाले अकलेचे तारे तोडून झाले. मूर्ख. वेलेबल वॉरंट असेल ना तर संध्याकाळी 6 नंतर बायकांना लॉकअप मध्ये ठेवता येत नाही. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित असेल? तुम्ही फार कुठे शिकलात? हे आपल्या शिक्षणावर जायचं ना, इंग्लिश मीडियम मध्ये शिकला. पण इंग्लिश मीडियम मध्ये कितवी शिकला हो? 4थी शिकला की 6वी शिकला? टॉपिक चेंज करू नकोस. तुझ्या कोर्टात चुकीला माफी नाही. ये दार उघड. त्या जेलमधून सुटलीस, आता इथे तू ना युग नाही, कलियुग आहेस. काय फालतू जोक होता. आता बस रात्रभर मला सोडवा, मला सोडवा म्हणाल. युग, दार उघड. आता नाही, आता तुझा हेच लॉकअप. युग, तुला माझा आवाज ऐकू येतोय ना? युग, बोल ना काहीतरी. अरे ऐकून पण इग्नोर मारतोय, कळत नाहीये का तुला? हा, त्रास होतोय ना तुला? तेच तर हवंय मला. तुला काय वाटलं 5 स्टार हॉटेलची सर्व्हिस मिळाली होती जेलमध्ये? त्रासच झाला होता मला, आणि आता तोच त्रास तुला होणार आहे. हा हा हा. डोक्यावर पडलायस का तू? उलट माझ्याच घरातल्या स्टोरूम मध्ये बंद करून ठेवल्याने मला त्रास होणार आहे का? उलट काही फरक पडत नाही मला. हो का? अरे मग ना तिथे दार उघडचा जप का करतेस? एन्जॉय कर स्टोर रूम मधली धूळ, झुरळ, पार्टी कर त्यांच्यासोबत. पण आज काही झालं ना तरी तू स्टोर रूम मधून बाहेर येणार नाहीयेस. युग, हे बघ, मी शेवटचं सांगते, दार उघड. मी पण शेवटचं सांगतोय तुला, मी दार उघडणार नाहीये. आता हाताची घडी घाल, तोंडावर बोट ठेव आणि शांतपणे बसून राहा. आज बदला पूर्ण झाला, आता शांत झोप लागेल मला. चला. ऐक ना माझं, दार उघड ना प्लीज. युग, प्लीज ऐक ना माझं, दार उघड ना प्लीज. दार उघड, दार उघड, युग दार उघड. युग, मी शेवटची वॉर्निंग देते, दार उघड, नाहीतर खूप पस्तावशील. घाबरलो. अरे बापरे, तुझी वॉर्निंग ऐकून खूप भीती वाटते मला. आता तर दार उघडावंच लागेल. काय करतोयस? दार उघडतोय? तुला काय वाटलं तुझी वॉर्निंग ऐकून घाबरेन मी? अरे जा. टोकय की खोकय रे तुझं? तू ना फक्त शरीरानेच वाढलायस, मेंदूनी वाढलाच नाहीयेस. तुझ्यासारखा तू पण सरकलेली, मी पण सरकलेला. ठीक आहे ना, आता तुला दाखवतेच मी किती सरकलेली आहे ते. अरे बापरे, दारावर हल्ला, दारावर हल्ला, दारावर हल्ला. चालू आहे तुझा. मी माझ्या कुकीशी बोलतो.
कोणी अडकलाय का आत? नाही. कुठे काय? काहीच नाही झालंय. अरे असं काय करतोय? काहीतरी आवाज येतोय आतून. आणि ही पुकी कोण आहे? तुझ्या तोंडून कधी हे नाव ऐकलं नाही मी आधी. पुकी? कोण आहे? असं नाव असतं का कोणाचं? मी कधी म्हणालो पुकी? काय तू पण? तेव्हा आतून आवाज येतो. आतमध्ये नक्की कोणतरी आहे. अमृता, मांजर आहे आतमध्ये. अरे खूप डेंजर मांजर आहे. सारखी पिस्काळणारी जंगली मांजर आहे आतमध्ये. जंगली मांजर. हो, खरंच खूप डेंजर. हा नक्कीच काहीतरी लपवतोय. आणि आतमध्ये कावेरीच बंद आहे असं का वाटतंय मला? भांडलेत का हे? असेल ना, जंगली मांजरच असेल. काय आहे, आपण स्टोर रूम ओपन करत नाही ना, म्हणून आली असेल ती. या मांजरीचं काय करायचं ते बघतो मी. खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप. जा जाऊन झोप. कोण आलं होतं? कोणाशी बोलत होतास तू? तुला माहितीये का, खूप लकी आहेस तू. एका फ्युचर सुपरस्टारने तुला आतमध्ये डांबून ठेवलाय. सुपरस्टार काय? हिरोच्या मागच्या गर्दीत उभी राहायची पण लायकी नाही तुझी. एक नंबरचा बावट दिसतोस तू. भावट, माझ्या पुकीला मी हॉट आणि डॅशिंग वाटतो. ती पण डोक्यावर पडली तुझ्यासारखी. माझी पुकी एकदम हॉट आणि क्यूट आहे. कळलं? कोण आलंय? थर्माकोल आंटी आली होती. थर्मोकॉल आंटी? अरे अमृता. काय? अमृता आली होती इथे? स्वतःला ती किती शाणी समजत असली ना, तरी मला थोडीशी मंदच वाटली. माझ्या ऍक्टिंग स्किल्सने मी तिला कन्व्हिन्स केलंय की आतमध्ये मांजरच आहे. खाकूबाई मांजर, कावेरी मांजर. तिला अजिबात डाऊट आला नाही. अरे तू खरंच बावट आहेस. तिला नक्की संशय आला असेल. अरे बापरे, थर्माकोल आंटी, प्रेमळ आंटी आणि पूर्ण टीम. आता यांना काय सांगू? घेऊन आले 2 कोटी. 2 कोटीचा आणि त्या शेटच्या थोबाडा. लय मोठा स्कॅम झालाय भाई आपल्या सोबत. तुला दिलेल्या सगळ्या नोटा खोट्या आहे भाई. तुझा पोपट झालाय पोपट.